तर नमस्कार, राम राम, प्रणाम मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे भरपूर दिवसानंतर या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे द ट्रेडिंग नर्ड. बरं, तुम्ही मला सांगा, तुम्ही मागचे व्हिडिओ बघितले का नाही बघितले चॅनलवरचे? जर बघितले नसेल तर नक्की बघा पहिले ते व्हिडिओ, नंतर तुम्ही हे व्हिडिओ बघायला कंटिन्यू करा. कारण कसं, तुम्हाला आधीचे व्हिडिओ बघून तुम्हाला एक्झॅक्ट बेसिक्स कळून जाईल, जेणेकरून तुम्हाला तुमचे स्किल मास्टर करायला हेल्प होईल. आणि याच्या आधीच्या व्हिडिओज मध्ये पण मी भरपूर काही स्ट्रॅटेजी समजून सांगितले, तर ते पाहून घ्या, जसं की बॉलिंजर बँड्स, एलिगेटर स्ट्रॅटेजी आणि बरेच. बाकी आज पण तुम्हाला मी अजून एक नवीन स्ट्रॅटेजी समजून सांगणार आहे, जी पण अशी सिंपल स्ट्रॅटेजी आहे बाकीच्या स्ट्रॅटेजी सारखी. तर ह्या नवीन स्ट्रॅटेजीचं नाव आहे मुव्हिंग एव्हरेज. त्याच्यामध्ये आपण बाय आणि सेलचा सिग्नल जाणून घेतो मुव्हिंग एव्हरेज बघता. पण आपल्याला हे कळणार कसं? SMA आणि EMA च्या मदतीने जे इंडिकेटर्स आहेत, याच इंडिकेटर्सचा आपण याच्यामध्ये यूज करणार आहे. SMA आहे सिंपल मुव्हिंग एव्हरेज, जे ऍसेटचं एव्हरेज प्राइस दाखवतं एका सिलेक्टेड पिरियड साठी. EMA असतं एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज, जे अजून वेट ऍड करतं रिसेंट प्राइसेसच्या मध्ये. ते अजून याला रिस्पॉन्सिव्ह बनवतं मार्केटमध्ये आणि मार्केटच्या चेंजेस वरती. तर चला बघूया आता आपण एक्सपोर्ट ऑप्शनच्या स्क्रीनवर. आपण आधी इंडिकेटर्स वरती क्लिक करून मुव्हिंग एव्हरेज सिलेक्ट करू. SMA EMA यांचं दोघींचं पिरियड आपण 14 ठेवू. आणि हे तर सर्वात आधी तुम्हाला बायचं सिग्नल कसं काय समजेल? तर बघा, जेव्हा पण EMA 14 SMA 14 ला क्रॉस करेन वरती जाताना, याचा अर्थ होतो एसेटचा प्राइस राईज करायला स्टार्ट होणार आहे. हेच आहे आपला बायचा सिग्नल. आणि तसंच काही सेल सिग्नल पण आहे. जेव्हा EMA 14 SMA 14 ला क्रॉस करतं खालती जाताना, तर ते इंडिकेट करतं ऍसेटची प्राइस आता खाली पडणार आहे. हेच सिग्नल करतं सेल. तर चला तुम्हाला मी आता काही ट्रेड्स घेऊन दाखवतो. इंडिकेटर सिलेक्ट केले, मुव्हिंग एव्हरेज पिरियड ठेवला आहे 14. आता लेट्स गो. तर बघा, ग्राफ मध्ये या ठिकाणी EMA SMA ला क्रॉस करतोय, एकदम कट टू कट क्रॉस करतोय. थोडं अपवर्ड डिरेक्शनला जाईन EMA. तर त्यामुळे मला वाटतं आता बाय करू आपण. आणि अशा प्रकारे आपला पहिला प्रॉफिट इथं आपण बुक केला. तरी मी पुन्हा एकदा बाय केलंय. बघूया. पण या ठिकाणी पण आपला आता प्रॉफिट बुक झालेला आहे. आता पुन्हा एकदा ब्रेक केलं SMA आणि EMA ला, पण यावेळेस EMA खालच्या दिशेने जातोय. पण तरी सुद्धा अजून ग्राफ वरतीच आहे, तर थोडं कन्फ्युजिंग आहे. थोडं वेट करू. तर आता मी इथं सेल करतो, कारण आता EMA मला खालच्या दिशेने जाताना दिसतोय. आणि बघा मित्रांनो, कसा त्याने डीप दिला एकदम. आता तेवढाच आपला मोठा प्रॉफिट आता बुक होईल. EMA ने पूर्ण क्रॉस केले SMA ला खालच्या दिशेने, आणि तशा प्रकारे आपला इथं अजून एक प्रॉफिट बुक झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण या स्ट्रॅटेजीचा उपयोग करून अजून भरपूर काही प्रॉफिट बुक करू शकतो. तुम्हाला मी अजून काही ट्रेड्स घेऊन दाखवतो. हा, बोल ना भाऊ. अरे हा, तुला तर बोलला भाई. मग मी आहेच तेवढी सोपी स्ट्रॅटेजी. अरे ऐक ना, तू एक काम करतो का, माझ्या ऑडियन्सला पण हे समजून सांगतो का एकदा? तू तुझ्या तर्फे काही ट्रेड्स घेऊन टाक. माझ्या पण एका फ्रेंडला मी ही स्ट्रॅटेजी एकदम नीट समजून सांगितली, आणि त्यांनी पण भरपूर काही प्रॉफिट बुक केले चांगल्या प्रकारे. तर तो तुम्हाला आता काही ट्रेड्स घेऊन दाखवणार. आणि आपण आज मुव्हिंग ॲव्हरेज इंडिकेटर यूज करणार आहोत. तर पहिले आपण ॲडेड इंडिकेटर बघूया. मुव्हिंग ॲव्हरेज इंडिकेटर SMA आणि EMA 100 इन्व्हेस्टमेंट करून बघू आपण किती करू शकतो. ट्राय टू सेल. 100 सेल केला आपण. खाली 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 खाली. ओके. EMA खाली चालला आहे, तुम्ही बघू शकता. तर आपण याच्यात पण प्रॉफिट काढू. 183चा प्रॉफिट काढला आहे. आता वापस आपण ट्राय करू की आता इन्व्हेस्टमेंट चेंज करू, 150 करू की हायर प्रॉफिटसाठी. तुम्ही बघू शकता की EMA नुसार हा ग्राफ खाली जातोय. आपण हा ग्राफ वरती गेला आणि आता हा सेल केला पाहिजे. ॲज पर अंडरस्टँडिंग हा ग्राफनुसार आता हा ॲरो खाली जाऊ शकतो. इन्व्हेस्टमेंट चेंज केली पाहिजे. अशा प्रकारे
आपण परत एकदा प्रॉफिट काढला आहे. हां, आता 274चा प्रॉफिट काढला आपण. तर अशा प्रकारे आपण या स्ट्रॅटेजीचा उपयोग करून भरपूर सारा प्रॉफिट बुक करू शकतो आणि तुमची स्किल पण यात इम्प्रूव्ह होत आहे. तर या प्रकारे एकदम सोपी आहे मूव्हिंग एव्हरेज स्ट्रॅटेजी. बाय द वे, या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला डिपॉझिट करणं आणि विथड्रॉल करण्याची प्रोसेस एकदम सोपी आहे. तुम्हाला मी आधी पण सांगितलेलं आहे. डिपॉझिट करायसाठी तर अनेक ऑप्शन्स आहेत, विथड्रॉल करण्यासाठी पण इथं बघा खूप सारे अनेक ऑप्शन आहेत आणि इथं विथड्रॉलच्या प्रोसेससाठी कुठलीही कमिशन कट केल्या जात नाही. ओके. आणि हा, तुम्ही विसरू नका, जे तुम्हाला मी दरवेळेस सांगतो, माझा प्रोमो कोड वापरायला विसरू नका इथं तुम्ही, जेव्हा तुम्ही फर्स्ट डिपॉझिट करणार, कारण प्रोमो कोड मुळे तुम्हाला मिळणार 120% पर्यंतचा वेलकम बोनस पहिल्या डिपॉझिट वरती, जे फक्त व्हॅलिड आहे 24 आवर्स साठी रजिस्ट्रेशन केल्यावरती. तर बघा या ठिकाणी बघा डिपॉझिट सेक्शन मध्ये गेले, इथं खाली बघा इथं हॅव अ प्रोमो कोड वरती क्लिक करा आणि या ठिकाणी तुम्ही पेस्ट करा तुमचा प्रोमो कोड. सिंपल आहे, तिथं ते अप्लाय होऊन जाईल. आणि लास्ट सगळ्यात इम्पॉर्टंट, हे पण तुम्हाला मी दरवेळेस सांगतो की तुम्ही तुमचा सगळ्यात शेवटचा पैसा, महत्वाचा पैसा याच्यामध्ये लावू नका पूर्णपणे. जे तुम्हाला पैसा असं वाटतं की ज्यांनी गमवला किंवा कमवला काय घन पस्तावा नाही असते, तेवढा पैसा यूज करा. बाकी तुम्ही तुमची स्किल इम्प्रूव्ह करा, इम्प्रूव्हमेंट आणा, तुमची स्किल मास्टर करा आणि प्रॅक्टिस करत राहा. एकदमपणे रिस्क घेऊ नका, तुमचा पूर्णपणे पैसा लावू नका, कारण इथं कसं आहे, रिस्क तर असतेच भाऊ. त्यामुळे आधी शिका, नीट मास्टर करा स्वतःचे स्किल आणि तरच मग छोटे छोटे रिस्क घ्या. स्वतःच्या जबाबदारीवरतीच काळजीपूर्वक ट्रेड करा. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये याच चॅनलवरती, द ट्रेडिंग नर्ड वरती. आणि डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही रजिस्टर करायला विसरू नका. सुरू करा तुमचा प्रवास एक्सपोर्ट ऑप्शन वरती आणि तिथंच तुम्ही प्रोमो कोड वापरायला विसरू नका माझा, जे तुम्हाला डिपॉझिट करताना तुमची अर्निंग इन्क्रीज करण्यासाठी तुम्हाला मदत करेल. चला, तुम्ही भेटूया पुन्हा एकदा याच चॅनलवरती नवीन व्हिडिओ सोबत, द ट्रेडिंग नर्ड या चॅनलवरती. चलो फिर.